स्वराजचं इथं सकाळ सकाळी त्याच्या बाबांचा मोबाईल घेऊन ड्रॉइंग काढायचं काम चालू होतं. हा व्लॉग गावाकडचाच आहे, तो आता एडिट करून टाकते. आणि त्याच्यानंतर मी पाया पडायला निघाले होते, तर माझ्या पुढे हा सायकल घेऊन हेल्मेट घालून निघाला होता. घराच्या पाठीमागे एक जे मंदिर आहे, तर तिथे मी पाया पडण्यासाठी निघाले होते, कारण इथे पाया पडल्याशिवाय मी पुण्याला येत नाही. त्यामुळे इथं जेव्हाही येते मी माझ्या सासरी, तेव्हा इथं पहिल्यांदा लक्ष्मी आईच्या पाया पडते आणि त्याच्यानंतरच आम्ही पुण्याला येतो. आणि इथे छान अशी अगरबत्ती वगैरे लावून घेतली, हळदी कुंकू देखील वाहिलं. स्वराजला बोलवत होते, पण त्याला सायकल खेळण्यामध्ये तो खूप जास्त मग्न होता. त्यानंतर मी स्वराजच्या पप्पांना म्हटलं, तुम्ही देखील इथं पाया वगैरे पडून घ्या. त्याच्यानंतर त्यांनी देखील इथं पाया वगैरे पडल्या. रोड मोकळा असल्यामुळं स्वराजला ना खूपच जास्त मस्ती येत होती आणि पाऊस देखील नव्हता आणि वातावरण खूपच छान होतं. त्याच्यामुळे तो देखील इथं छान असा सायकल वगैरे खेळत होता, पण असं हेल्मेट घालून खेळतोय, त्यामुळे मला खूपच हसायला आलं होते. बाबा वगैरे इथं गप्पा मारत बसले होते. त्याच्यानंतर स्वराजला त्याच्या आजीच्या पाया वगैरे पडायला लावल्या. आणि मुलांना हे संस्कार लहानपणातच होत असतात. त्याच्यानंतर तो देखील इथं बाबांच्या वगैरे पाया पडला, कारण तो त्याच्या बाबांचा आणि आजीचा खूपच जास्त लाडका आहे. आणि इथं पाया पडून ते बोलत होते त्याला की तू मी फोन केला माझ्याबरोबर फोनवर वगैरे बोलत नाही, आता मम्मी पप्पा चालले तर तू जाऊ नको. पण त्याला खूपच जास्त आहे ना घाई झालती निघायची, त्यामुळे तो इथं असं त्यांना वेड्यासारखं करत होता. आणि मी देखील इथं पाया वगैरे पडून घेतले आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो पुण्याला येण्यासाठी. पण त्या अगोदर आम्हाला आमच्या गावात पाया पडायला जायचं होतं. छान असं नदीला पाणी वगैरे आलं होतं आणि हे आमचं लांबूनच मंदिर वगैरे दाखवते. खूप छान मंदिर आहे आई जाखू मातेचं. आणि मंदिराच्या बाजूला शाळा देखील भरली होती छान अशी. तर म्हटलं चला आई जाखू मातेचं मंदिर आज मी तुम्हाला दाखवते, कारण दसऱ्यामध्ये इथं खूपच जास्त गर्दी वगैरे असते. आणि हे देखील आमचं देवीचं मंदिर खूप छान आहे आतून. आणि इथं देखील पाया पडल्याशिवाय आम्ही पुण्याला येत नाही. तर इथं स्वराच्या पप्पांनी पहिल्यांदा दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर म्हटलं आपण दर्शन घ्यावे, कारण कसं आहे परत सारखं सारखं येणं होत नाही. आता दिवाळीला जाणं होईल घरी. आणि त्याच्यानंतर इथं मी देखील छान असं दर्शन वगैरे घेतलं. त्याच्यानंतर स्वराजला म्हणलं तू देखील इथं पाया वगैरे पडून घे, आणि त्याचं देखील डोकं वगैरे टेकवलं इथं. आणि त्याच्यानंतर आमच्या दोघांचे फोटो स्वराजच्या पप्पांनी इथं काढले. आणि त्याच्यानंतर बाहेर जे देव होते त्यांचे पाय हे दोघं पडत होते. आणि त्याच्यानंतर मंदिरामध्ये ना बाहेर खूप जास्त लहान मुलांना खेळण्यासाठी खेळणी होती, तर स्वराज तिथंच नादी लागला होता आणि त्याला यायची इच्छाच नव्हती. जाता जाता रांजणगावच्या गणपतीच्या देखील पाया पडले आणि खूपच जास्त डोकं वगैरे दुखत होतं घरी आल्यावर. आणि त्याच्यामुळे इथं आमच्या घराजवळच एअरपोर्ट असल्यामुळे खूपच जास्त एरोप्लेनचा आवाज येतो. बघू शकता किती जवळून एरोप्लेन चालले. भेटू